0.75 ना माझा 2020चा राज्यसेवाचा निकाल गेला होता. म्हणजे तेव्हा तुमच्या डोक्यात एक थिंगी पेटली हा. की हे अधिकारी कोण आहे, यासाठी सगळे लोक थांबलेत. यस. म्हणजे खूपच विरोधी वातावरणात तुम्ही अभ्यास केला. हा सर, तो कालावधी माझ्यासाठी म्हणजे माझ्या प्रिपरेशनच्या फेज मधला सगळ्यात चॅलेंजिंग होता. परंतु तुम्ही इंजिनिअरिंग निवडलं, यामागचं काही खास कारण आहे का, काय सांगा? आपण आपल्या शाळेमध्ये टॉपर असतो, आपल्या कॉलेजमध्ये टॉपर असतो. या ठिकाणी कॉम्पिटिशन सर हॉरिझॉन्टल नाही. सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी चक्रा मारतोय, त्या ठिकाणी कामं होत नाही, त्याला अनेक वेळा चक्रा मारावं लागतात आणि तो सुद्धा अनसर्व्ड आहे. त्याला सर्व्हिस कधी मिळणार आणि यावरती काय उपाययोजना केली पाहिजे, याबद्दल तुम्ही काय सांगा? नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या चॅनलमध्ये किस्से कहानियां विथ भिंगारे आर्ट्स मध्ये. किस्से कहानियां विथ भिंगारे आर्ट. आज आपल्या सोबत आहेत आबासाहेब बालचंदजी मनाळ, जे की 2024च्या राजपत्रित जी परीक्षा आहे त्या परीक्षा पास झालेले आहेत आणि पुरवठा निरीक्षक म्हणून त्यांची आज निवड झालेली आहे. तरी आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहेत, गप्पा मारणार आहेत. हे पद त्यांनी कसं मिळवलं या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. सर, सगळ्यात पहिला प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न असा मला वाटतो की तुम्ही ही जी परीक्षा पास केली आहे, तुम्ही आता पुरवठा निरीक्षक या पदावर तुमची निवड झालेली आहे, तर यासाठी काय काय संघर्ष तुम्हाला करावा लागला आणि जेव्हा निकाल लागला ती वेळ कशी होती, त्याबद्दल काय सांगा? सर, जेव्हा निकाल लागला, ऍक्च्युली जेव्हा मला मित्राचा फोन आला की नाव आहे तुझं, तर पण मला असं बिलीव्ह होत नव्हतं जोपर्यंत मी कन्फर्मेशन करत नाही. मी पीडीएफ ओपन केली स्वतः आणि नाव बघितलं तर एका मिनिटासाठी पूर्ण फ्लॅशबॅक झाला मला. म्हणजे मी जिथून सुरुवात केली होती, म्हणजे 2013-14ला जी सुरुवात केलेली होती परीक्षेसाठी तयारीची, तिथपासून तर मल्टिपल स्टेप्स आल्यात, संघर्ष, अप डाऊन झाले, तर ते सगळं एका मिनिटासाठी फ्लॅशबॅक होऊन गेलं माझ्यासाठी. अच्छा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवल्या एका मिनिटामध्ये. कुठं कुठं डाऊन गेलो, कुठं एकदम ग्रेट डाऊनफॉल झाला आणि पुन्हा राईज त्याच्यातून झालं. जॉब वगैरे करतो, तर त्या जॉबला न्याय देऊन, म्हणजे तिथं कोणतं सर्व्हिस डिलिव्हरी कमी न पडता अभ्यास करणं हे माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं आणि प्रत्येकासाठी चॅलेंजिंग असतं ते. तर माझं ऑफिसला जाण्याचा टाइम जो असतो आपला रेग्युलर शासकीय सेवेचा 10 वाजेपर्यंत, तोपर्यंत मॉर्निंगला सकाळी लवकर उठणं, 1-2 तास म्हणजे पेपरच्या रिडिंग्स वगैरे, त्याच्या नोट्स वगैरे ह्या तयार करणं. त्यानंतर जर ऑफिसला थोडाफार वेळ मिळाला तर त्याच्यातून एखादा अभ्यासाच्या संदर्भात व्हिडिओ वगैरे बघणं, आणि ऑफिस संपल्यानंतर जेव्हा घरी जातो, थोडं फ्रेश वगैरे झाल्यानंतर, जेवण वगैरे झाल्यानंतर जेव्हा फॅमिली मेंबर झोपायचे, तर मग तो एक 2-3 तासाचा जो मला मिळायचा टाइम स्लॉट, म्हणजे 10 वाजेनंतर 12-1 पर्यंत, तर त्या असा एक वेळेचं नियोजन करून मी अभ्यास करत राहिलो. मी कन्सिस्टन्सी ठेवत गेलो त्या गोष्टीमध्ये आणि त्याच्यातून. नक्कीच सर, खरंच म्हणजे तारेवरची कसरत म्हणावं लागेल, कारण आपण एका ठिकाणी नोकरीला आहात आणि नोकरी करत असताना दुसऱ्या एका पोस्टसाठी तुम्ही अभ्यास केला आणि तेही चांगल्या मार्काने त्या ठिकाणी पास झालात. मी असंही त्या ठिकाणी तुम्हाला बोलता बोलता असं तुम्ही सांगितलं, तो निकाल 0.75% निकाल होता. काय सांगाल याबद्दल? 2020 जी राज्यसेवा मुख्य परीक्षा होती सर, त्याच्यामध्ये मला मुख्य परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क्स मिळालेले होते. म्हणजे 488 माझा रिटर्नचा स्कोर होता आणि इंटरव्ह्यू पण माझ्या दृष्टिकोनातून मी व्यवस्थित दिला होता. बट शेवटी माननीय आयोगाचं जे डिस्क्रिप्शन आहे त्यामध्ये मला इंटरव्ह्यूला थोडे कमी मार्क्स मिळाले. म्हणजे 41 मार्क्स मिळाले मला इंटरव्ह्यूला, आणि टोटल माझी जी झाली टोटल मुख्य परीक्षेची वगैरे ती 529 झाली. अच्छा. आणि फायनल जो रिझल्ट आहे तो 529.75 मार्काला लागला. अच्छा. म्हणजे 0.75 ना माझा 2020चा राज्यसेवाचा निकाल गेला होता. अच्छा. आणि त्यानंतर मग पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी 2022ची प्रिलिम्स पण गेली होती माझी. आता इतक्या कमी मार्काने एखादं पद आपलं हुकलं, आपल्याला हे जे अपयश आलं, या अपयशाबद्दल काही खंत वाटली किंवा आता हे सोडून दिलं पाहिजे, आता आपल्याच्याने होणार नाही, खूप मोठी कॉम्पिटिशन, काय विचार आले मनामध्ये? नाही सर, एक गोष्ट फार क्लिअर होती माझी, सेल्फ डाऊट कधीच नाही आला. अच्छा. सेल्फ डाऊट म्हणजे मी करणार नाही असं कधीच वाटलं नाही. एक एवढं प्रिपरेशन, ही सगळी जी प्रोसेस असते ती 1.5-2 वर्ष चालते. अच्छा. ऍडव्हर्टाइजमेंट, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, ह्या सगळ्यातून जाताना असा सेल्फ डाऊट कधी नाही आला का माझ्याकडून होणार नाही, मी करू शकणार नाही. पण एक होतं की डिले होत होता गोष्टींना, उशीर होत होता गोष्टींना. उशिरा का होत नाही, पण मला माहित होतं की मी तिथपर्यंत पोहोचेल आणि पुन्हा नव्यानं जोमानं तयारी सुरू केली. सर, मला असं विचारायचं तुम्हाला की MPSC, UPSC किंवा अशा स्पर्धा परीक्षा आपण दिल्या पाहिजे
आणि एक मोठा अधिकारी झालं पाहिजे असं तुम्हाला कधी वाटलं? सर बेसिकली जर सांगायचं तर शालेय जीवन जे होतं म्हणजे 10वी पर्यंत माझं वाहेगावला झालं. सेंट मेरी प्राथमिक शाळा जी आहे, प्राथमिक माध्यमिक शाळा, त्या ठिकाणी झालं. तर तेव्हा एक 2000 मला वाटतं 2003-4चा प्रसंग होता. व्ही राधा मॅडम कलेक्टर होत्या तेव्हाचं औरंगाबाद, आत्ताचं संभाजीनगर. तर त्या दौऱ्यावरती होत्या नेवरगाव, तिथं काहीतरी पूर परिस्थिती वगैरे झालेली. तर त्या आल्या, आम्ही सगळे मुलं म्हणजे आमच्या प्राचार्यांनी त्यांना शाळेमध्ये बोलवलं होतं. आम्ही प्रांगणात बसलेलो होतो सगळे, जवळपास तेव्हा 2,500-3 हजार मुलं होते शाळेमध्ये. आम्ही सगळे बसलेलो, एवढं वेट केलं, 2 तास जवळपास आम्ही उन्हात थांबलेलो होतो. पण मॅडम फार बिझी होत्या, त्या दौरा आटपला आणि निघून गेला. आम्ही बघितलं त्यांच्या गाड्या वगैरे, तर कॉन्वे जाताना बघितला, त्या काय शाळेत आल्या नाही. मग तेव्हा एक स्पार्क झाला मनामध्ये की काय नेमकं कोणतं पदस्थ आहे असे ते की एवढं मोठ्या संख्येनं मुलं उपस्थित असताना त्या इथं येऊ शकल्या नाही, एवढ्या बिझी आहेत. मग तिथून तो मला वाटतं एक प्रवास जो आहे त्या अनुषंगानं तो सुरू झाला. म्हणजे तेव्हा तुमच्या डोक्यात एक थिंगी पेटली हा. की हे अधिकारी कोण आहे, यासाठी सगळे लोक थांबलेत यस, आणि आपण असं काहीतरी अधिकारी झालं पाहिजे. मग यासाठी तुम्ही कोणाचं मार्गदर्शन घेतलं का, किंवा कोणाला विचारलं का की मला असं अधिकारी व्हायचं, त्यासाठी काय करावं लागेल, असं तुमची इन्क्वायरी कधी सुरू झाली? हा, मग ती एन्क्वायरी सुरू झाली तर ती जस्ट 12वी झाल्यानंतर सुरू झाली. म्हणजे बाकीच्या पेपरच्या माध्यमातून जिल्हाधिकारी वगैरे ह्या सगळ्या न्यूज, मग त्या अनुषंगाने तिथं फोकस व्हायला लागल्या त्या गोष्टी. आणि मग जेव्हा 12वी वगैरे झाली, इंजिनिअरिंगला मी ऍडमिशन घेतलं शासकीय अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालय पुणे, अवसरी खुर्द या ठिकाणी, बी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम. मग त्या जो 4 वर्षाचा जो कालावधी होता माझा ग्रॅज्युएशनचा, तर त्यामध्ये माझं मेंटल प्रिपरेशन झालं प्रशासकीय सेवेच्या अनुषंगानं. त्या अनुषंगानं मग मी त्यात न्यूजपेपर असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, लोकसत्ता असेल, हे सगळ्या गोष्टी त्याच्यातून तो आवाका समजून घेतला. आणि जसं ग्रॅज्युएशन झालं, ग्रॅज्युएशन संपल्यानंतर मग मी त्या तयारीला सुरुवात केली. साधारणतः आपण बघतो सर की जे लोक MPSC UPSC देतात ते 12वी नंतर BSc ॲग्री निवडतात किंवा इतर शाखा निवडतात, परंतु मी इंजिनिअरिंग निवडलं, यामागचं काही खास कारण आहे का, काय सांगाल? इंजिनिअरिंग निवडण्यामागचं एक साधं कारण सांगू शकतो मी सर, की घरची परिस्थिती होती की कम्प्लिटली आपण स्पर्धा परीक्षा करू, म्हणजे तिथं जो यश मिळवण्याचा जो रेशो आहे, म्हणजे नंबर ऑफ ॲपियर होणारे मुलं आणि ज्या व्हॅकंट पोस्ट असतात त्याच्यामध्ये, तो फार तफावत आहे त्याच्यामध्ये. तर त्या अनुषंगाने एक सॉलिड ग्रॅज्युएशन असलं पाहिजे, आपलं टेक्निकल ग्रॅज्युएशन असलं पाहिजे, जॉबला आपण इलिजिबल असलं पाहिजे. काही जर म्हणजे एक बी प्लॅन ज्याला म्हणतो आपण, तर त्या बी प्लॅनच्या अनुषंगानं मला इंजिनिअरिंगचं ग्रॅज्युएशन करणं होतं आणि ते केलं मी. तर तो विचार होता त्यामागे. नक्कीच सर. आत्ताच आपण ऐकलं की सरांनी सांगितलं की आपल्याला प्लॅन ए सोबत म्हणजे MPSC परीक्षेत यश मिळवणं यासोबतच प्लॅन बी असणं गरजेचं आहे. आपण बरेच इंटरव्ह्यू आपले बघितले असेल, यामध्ये प्रत्येक जण हेच सांगतो की प्लॅन बी असणं गरजेचं आहे, कारण की याचा जो रेशो आहे सरांनी आत्ताच सांगितलं की हा खूप कमी आहे. हजारो लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात, त्यातले काही 0. काही समथिंग पर्सेंटेजमध्ये विद्यार्थी निवडले जातात. म्हणून आपला प्लॅन बी चांगला असावा, इतर आर्थिक परिस्थिती आपली चांगली करणारा असावा, यासाठी सरांनी इंजिनिअरिंग हे फील्ड निवडलं. प्रत्येकाचा प्लॅन बी वेगळा असू शकतो, जसं तुमचा प्लॅन इंजिनिअरिंगचा होता. पण बी झाल्यानंतर, इंजिनिअरिंग झाल्यानंतर तुम्ही लगेच जॉबसाठी शोधाशोध केली का काय? नाही सर, जॉबसाठी प्रयत्न नाही केले मी, कारण त्या 4 वर्षामध्ये मेंटल प्रिपेअर झालो होतं मी की मला हेच करायचंय, प्रशासकीय सेवेमध्ये जायचंय, बेसिक इंटरेस्ट तो होता. त्यामुळे मी जॉबच्या माध्यमात किंवा जॉबसाठी तयारी केली नाही, याच्यात गेलोच नाही. मी डायरेक्ट तयारी सुरू केली माझी. तर तयारी एकूण तुम्ही कुठे क्लासेस लावले, कुणाचं मार्गदर्शन घेतलं, म्हणजे कशी सुरुवात कशी केली तुम्ही? सर मेन मार्गदर्शन म्हणजे ग्रॅज्युएशनच्या माझ्या फायनल इयरच्या वेळेस माझा जो भाऊ आहे योगेश मनाळ, त्यांची निवड झाली होती सहाय्यक आयुक्त म्हणून GST मध्ये. आता ते उपायुक्त आहे. ते माझे मी म्हणाल मुख्य मार्गदर्शक होते आणि तिथून ते मार्गदर्शन मिळत गेलं. मग जसं गरज पडेल मला त्या अनुषंगाने काही ऑनलाईन मॉड्यूल्स वगैरे होते, तर ते बघून याच्यातून मी तयारी करत गेलो. अच्छा. तर तुम्ही सांगितलं तुमचे बंधू योगेशजी मनाळ यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं. तर वेळोवेळी जेव्हा तुम्हाला काही याच्यामध्ये अडचणी येत असतील, अपयश येत असतील, तर वारंवार त्यांच्याशी संपर्कात तुम्ही राहिला असाल? हो, संपर्कात होतो सर. हा, म्हणजे त्याचा एक मार्गदर्शनाचा तुम्हाला फायदा झाला. मार्गदर्शन. अच्छा. या व्यतिरिक्त कुठे क्लासेस लावले होते तुम्ही? क्लासेस तुम्हाला जसं बोललो सर, मी आणखी 1-2 मार्गदर्शक मी सांगू शकतो माझे, जसं की दिलीप खाटेकर सर, म्हणजे त्यांची स्टेप अप अकॅडमी, त्यांनी पण म्हणजे बऱ्याच वेळेस मार्गदर्शन केलेलं. आणि संकल्प देशमुख सर, हे दोघं मी म्हणू शकतो की बऱ्यापैकी त्यांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यांचे जे क्लासचे ऑनलाईन मॉड्यूल्स वगैरे होते काही प्रमाणामध्ये, ते मी केले. अच्छा. म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अभ्यास केला थोडक्यात, आणि कुठलेही असे फिजिकल क्लासेस तुम्ही जॉईन केले नाही? नाही, फिजिकल नाही केले. नक्कीच. सर, मला अजून दुसरं असं विचारायचं की तुमचं जे फॅमिली बॅकग्राऊंड आहेत हे संपूर्णपणे शेतकरी आहे, म्हणजे तुमचे वडील शेतकरी आहेत,
तुमचं कुटुंब शेतकरी कुटुंब आहे. तर या शेतकरी कुटुंबातून ह्या स्पर्धा परीक्षेत जाण्यासाठी तुमचे जे पालक आहेत, वडील असतील, आई असतील किंवा भाऊ असेल, यांनी काही विरोध केला का किंवा तुम्हाला साथ दिली? काय केलं नेमकं, काय सांगाल? सर, एक गोष्ट फार स्पष्ट होती माझ्या वडिलांची, म्हणजे ती खूप पॉझिटिव्ह होती. म्हणजे ते शेती करायचे, त्यांनी शेती, घरची शेती कमी होती, तर बटाईची वगैरे शेती केलेली त्यांनी. पण त्यांच्याकडे पण तितकीच क्लॅरिटी होती की याला जे करायचं ना ते करू द्या. अच्छा. म्हणजे त्यांनी कधी विरोध दर्शवला नाही. आई असेल, वडील असेल, भाऊ असेल आणि पूर्ण फॅमिलीज, कुटुंब, म्हणून ते कधी विरोधात नव्हते. लग्न झालं 2020 ला, त्यानंतर माझी पत्नी पण सायली, तिचा पण कधी विरोध नव्हता. प्रत्येक वेळेस, प्रत्येक मुवमेंटला, म्हणजे जेव्हा मेन्स वगैरे असायची, माझी मुख्य परीक्षा असायची, तेव्हा तिला घरी यावं लागायचं. तेव्हा म्हणजे असं ती प्रत्येक वेळेस माझ्या सोबत खंबीरपणे उभे राहिलेली. अच्छा. ही तयारी करत असताना असं कधी वाटलं का की आता आपला निकाल काही आपल्या मनासारखा लागत नाही, आपल्याला पोस्ट मिळत नाहीये, यापेक्षा जे आहे त्यात समाधान मानावं आणि आता कुठला प्रयत्न करणं सोडून द्यावं आणि आपण आपलं काम भलं आणि आपण भलं, असं कधी वाटलं का? सर, म्हणजे मेंटली तर तसं कधी वाटलं नाही मला की मी करू शकणार नाही. पण एक प्रसंग होता 2024 ला. 2024च्या ऑक्टोबरमध्ये माझं मणक्याचं ऑपरेशन झालं होतं संचित हॉस्पिटल पुण्याला. तर ते ऑपरेशन झालं. मग डॉक्टरांनी मला सल्ला दिला की जास्त वेळ बसू नका, जास्त वेळ बसणं तुम्हाला म्हणजे या सर्जरीच्या अनुषंगानं व्यवस्थित राहणार नाही तब्येतीसाठी. तर आणि 21 ऑक्टोबरला माझी सर्जरी झाली आणि 1 डिसेंबरला माझी राज्यसेवा पूर्व परीक्षा होती, म्हणजे जस्ट 40 दिवस होते. अच्छा. तर तो एक मला प्रसंग होता की मला वाटत होतं फिजिकली मी सुटेबल असणार नाही परीक्षेसाठी. तो एक मला सेटबॅक होता की तिथं वाटलेला मला एका मुवमेंटसाठी. म्हणजे सर्जरी तुमची झालेली होती. हो, सर्जरी. आणि त्यानंतर 40 दिवसाच्या नंतर तुमची परीक्षा होती. तर या 40 दिवसातला जो आव्हानात्मक अभ्यास होता, याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हा सर, तो कालावधी माझ्यासाठी म्हणजे माझ्या प्रिपरेशनच्या फेज मधला सगळ्यात चॅलेंजिंग होता. म्हणजे मला सिटिंग चेअरवरती वगैरे बसता येत नव्हतं. मी बेड रिडनच होतो जवळपास सर्जरी नंतर 20-25 दिवस. तर मी बेडवरती अभ्यास करत बसो, म्हणजे पुस्तकं चाळत बसायचो आणि जे काही व्हिडिओज वगैरे होते किंवा ऑनलाईन मॉड्यूल्स होते थोडेफार, तर ते मी बेडवरती आपलं बघत बसायचो आणि तशी तयारी करत गेलो त्यासाठी. म्हणजे खूपच विरोधी वातावरणात तुम्ही अभ्यास केला. शरीर साथ देत नव्हतं, पण मनाची खंबीर साथ आणि एक इच्छाशक्ती की मला हे पद मिळवायचंय. सुरुवातीला पद असताना सुद्धा मला अजून एक चांगल्या पदावर जायचंय, त्यासाठी अभ्यास करायचा आहे, हे मनाशी ठामपणे ठरवून त्यांनी हा अभ्यास केला आणि आज रोजी एक मोठ्या पदावरती MPSC राजपत्रित अधिकारी म्हणून ते आज काम करतायत. आज रोजी आपण बघतो की लाखो विद्यार्थी क्लासेस लावतायत, अभ्यास करतायत आणि 4-4, 5-5 वर्ष झालीत, अनेक वर्ष झालीत, अनेक अटेम्प्ट झालेत, पण त्यांना पद मिळालेलं नाही. अशा विद्यार्थ्यांना तुमचा काय संदेश असेल? सर, माझा अशा विद्यार्थ्यांसाठी पण एक संदेश असेल आणि जे नवीन तयारी करणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी पण एक संदेश असेल की जी तुम्ही तयारी करणारी, ज्या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही येणार आहेत ना, तर येण्या अगोदरच तुमचं एक बेंचमार्क ठरवा, एक फिक्स ठरवून घ्या, एक क्लॅरिटी ऑफ थॉट्स जी आहे ती कम्प्लीट ठेवा की मला ह्या स्पर्धेमध्ये जायचंय आणि ते का जायचंय. या 2 गोष्टी क्लिअर असतील, स्पर्धेमध्ये जायचंय आणि स्पर्धेचा आवाका समजून घ्या. म्हणजे कदाचित काय होतं, आपण आपल्या शाळेमध्ये टॉपर असतो, आपल्या कॉलेजमध्ये टॉपर असतो, तर एक आपला कॉन्फिडन्स असतो की आपण लगेच क्लिअर होऊ, परंतु हा स्पर्धेचा आवाका फार मोठा आहे. या ठिकाणी कॉम्पिटिशन सर हॉरिझॉन्टल नाही. तुम्ही ग्रॅज्युएट झाले म्हणजे तुमच्या सोबत पास आउट झालेला मुलगा तुमच्या सोबत कॉम्पिटिशनला नाही, तुमच्या अगोदर 4-5 वर्ष तयारी करणारा मुलगा पण तुमच्या सोबत कॉम्पिटिशन. बरोबर. ही बेसिक गोष्ट समजून घ्यावी प्रत्येक तयारी करणारा जो मुलगा आहे त्याने. आणि तुम्ही जसं म्हणले की 4-5 वर्ष झालेले तयारी करतायत, परीक्षा पास होत नाही, तर एखादा एक म्हणजे नेमकं चुका कुठं होत आहेत, एक सेल्फ अनालिसिस, सेल्फ डाऊट न घेता सेल्फ अनालिसिस करून की कुठं चुकलोय, आपल्या प्रत्येक ज्या फेजेस आहे, एक्झामच्या प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, इंटरव्ह्यू असेल, त्याच्यामध्ये नेमकं कुठं चुका होत आहे, इम्प्रुव्हमेंटचा स्कोप आहे का, त्याच्यावरती आपण काम केलंय का, आणि ते केलं असेल तर नाही होत ना, तर ठीक आहे, प्लॅन बी साठी रेडी राहा. कारण उमेदीचं वय त्याच्यामध्ये आपलं जात आहे. उमेदीच्या वयामध्ये 5-6 वर्ष तुम्ही एका ठिकाणी घालवले, जर काही प्रॉब्लेम येतोय, सिलेक्शन होत नाहीये, तर बी रेडी फॉर द बी प्लॅन. अच्छा, नक्कीच सरांनी आता सांगितलं की बी प्लॅन साठी आपण रेडी असणं गरजेचं आहे आणि एक क्लिअर ऑफ थॉट्स आपल्या डोक्यात असले पाहिजे की आपण आपले बेंचमार्क ठरवले पाहिजे. जसं सरांनी आत्ताच सांगितलं तसं प्रत्येकाने आपापले बेंचमार्क ठरवणं गरजेचं आहे.
आणि एक फिक्स कालावधी या अभ्यासासाठी आपण दिला पाहिजे आणि प्लॅन बी आपला रेडी असला पाहिजे. सर, मी दुसऱ्या प्रश्नाकडे जाईल की तुम्ही आज रोजी उरण नगर परिषदेमध्ये कर निरीक्षक म्हणून काम करत आहात आणि हे काम करत असताना तुम्ही ही परीक्षा पास केली, तर कशी ही तारेवरची कसरत कशी होती तुमची? म्हणजे एकीकडे जॉब पण आहेत, दुसरीकडे या पोस्टसाठी अभ्यास करायचा आहे, या दोन्ही गोष्टीची सांगड कशी घातली तुम्ही, काय सांगाल? सर, याच्यामध्ये एक तुम्हाला मी जसं बोललो की क्लॅरिटी ऑफ थॉट्स, तुमचे फंडामेंटल तुम्हाला हे करायचंच आहे हे जेव्हा तुम्ही ठरवता ना, तर वेळ ऑटोमॅटिक मिळत जातो. अच्छा. म्हणजे तुम्ही कोणते पण गोष्ट करा. मी जॉब करत होतो, त्यामध्ये जो सकाळी मिळणारा वेळ आहे, संध्याकाळी मिळणारा वेळ आहे, ऑफिस नंतरचा, विकेंड्स आहेत, सुट्ट्याचे शनिवार रविवार जे आहे, याचा सदुपयोग करून आपण करू शकतो. पण त्याच्यासाठी तुम्हाला जे बोललं की ते कॉन्स्टंट सोर्स ऑफ मोटिवेशन आणि क्लॅरिटी ऑफ थॉट्स, अच्छा, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्ही जर क्लिअर असेल हे मला करायचंच आहे, तर तुम्हाला वेळ मिळत जाईल ऑटोमॅटिक. नक्कीच सरने खूप महत्वाची गोष्ट सांगितली की आपल्याला जर जे करायचंय, जे ठरवलंय ते जर करायचं असेल तर वेळ आपोआप आपल्याला मिळत असतो. दुसरी गोष्ट सर, की आत्ताच आपली चर्चा झाली की कौटुंबिक पार्श्वभूमी शेतकरी आहे, तर असे अनेक शेतकऱ्यांची मुलं आज रोजी एमपीएससी परीक्षा देत आहेत, तर यांना सुद्धा तुम्ही काय संदेश द्याल? काय होतंय की ग्रामीण भागातील विद्यार्थी स्वतःला थोडंसं कमी लेखतात, त्याला वाटतं मी शेतकरी कुटुंबातला आहे, मला शहरातली माहिती नाही, मला क्लासेसची माहिती नाही, मी थोडंसं बुजऱ्यासारखं वागायला लागतं, तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? ग्रामीण भागातले विद्यार्थी जे आहे, म्हणजे शेतकरी, मी इन्क्लुडिंग मी सुद्धा त्याच बॅकग्राऊंड मधून आलोय, शेतकरी बॅकग्राऊंड मधून आहे, मी स्वतः शेती केलेली आहे. तर मला असं वाटतं की कोणत्याही परिस्थितीत तुम्ही जसं म्हटलं की एक इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स, स्वतःला कमी लेखणं, अजिबात गरज नाही त्याची. म्हणजे तुम्ही इव्हन घरी राहून सुद्धा तयारी करू शकता. पूर्ण ऑनलाईनचा जमाना आहे, नंबर ऑफ सोर्सेस अवेलेबल आहे ऑनलाईन, AI चा जमाना आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जे मिळणारं मार्गदर्शन आहे. नेमकं प्रॉब्लेम पहिले काय होता की फिजिकल ऍक्सेसेबल नव्हतं आपल्याला गोष्टी, म्हणजे शहरात जावं लागायचं गोष्टींसाठी, म्हणजे एखादा क्लास करणं तुम्हाला. आज ती कन्स्टंट नाहीच आहे तुम्हाला. आज तुम्ही घरी बसल्या कोणत्याही पद्धतीचा क्लास करू शकता. AI आहे, AI च्या माध्यमातून तुम्ही आन्सर रायटिंग करेक्ट करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहे. त्यामुळे इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स अजिबात बाळगायचा नाही, कॉन्फिडंट होऊन त्या प्रक्रियेला सामोरं जायचं. तसं जर बघितलं सर, तर मला वाटतं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये ती जिद्द आणि एक परिस्थितीची जाणीव असते ना, ती खूप जास्त असते. तो एक फायदा जो आहे तो खूप मोठा होतो स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये, कन्सिस्टन्सी. सर, तुम्ही उरण नगर परिषदेमध्ये कर निरीक्षक म्हणून आज रोजी काम करतायत. हे काम करत असताना तुम्हाला काय अनुभव आलेत आणि तुमचा जो अभ्यास तुम्ही जो केला त्याचा त्या ठिकाणी कसा उपयोग करून घेतला आणि लोकांची सेवा करण्यासाठी तुम्ही त्या अभ्यासाचा कसा उपयोग केला, त्याचं काही उदाहरण सांगता येईल का? सर, माझी पहिली पोस्टिंग पेन नगरपालिकेत झाली होती. अच्छा. तर पेन या ठिकाणी, नंतर लोणावळा आणि नंतर उरण. तर माझं ह्या सर्व्हिसमध्ये येण्याचं मोटिव्ह तेच आहे की सर्व द अनसर्व, ज्यांना सेवा मिळालेली नाही, जे अंडर प्रिव्हिलेज आहे, माझं. आणि एक आणखी म्हणजे मी आता जवळपास 5-7 वर्ष झाले सेवेचे. माझ्या कार्यालयामध्ये येणारा जो सर्वसामान्य व्यक्ती किंवा माझ्या ऑफिसमध्ये येणारा, माझ्या केबिनमध्ये येणारा सर्वसामान्य व्यक्ती, त्याला स्वतः त्या कार्यालयामध्ये आल्यानंतर ते कार्यालय त्याचं वाटलं पाहिजे, त्याला एक प्रिव्हिलेज वाटलं पाहिजे तिथं येण्याचं. बरोबर. तर हे माझा उद्देश राहिलेला आहे सेवेमधला, आतापर्यंतचा पण तो आहे आणि इथून पुढे तोच राहील. नक्कीच सर, तुम्ही सांगितलं की ज्यांना सेवा मिळत नाहीये अशा लोकांपर्यंत आपली सेवा पोहोचवायची आणि आपलं कार्यालय असं करायचं की सर्वसामान्यांना ते आपलंच वाटावं. हे तुम्ही बोलताय सर, नक्की. परंतु एका बाजूला तुम्ही असं बोलताय आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला परिस्थिती थोडीशी वेगळी दिसते. म्हणजे तुमच्या ऑफिस बद्दल बोलत नाही मी, अनेक महाराष्ट्रातल्या अनेक ऑफिस बद्दल बोलतोय की सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी चक्रा मारतोय, त्या ठिकाणी कामं होत नाही, त्याला अनेक वेळा चक्रा मारावं लागतात आणि तो सुद्धा अनसर्व्ड आहे. त्याला सर्व्हिस कधी मिळणार आणि यावरती काय उपाययोजना केली पाहिजे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर, प्रत्येक तो एक व्यक्तिशा प्रश्न असतो की म्हणजे सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे ती, व्यक्ती परत्वे बदलतात. म्हणजे आपण एक अधिकारी किती संवेदनशील आहे त्या अनुषंगाने गोष्टी बदलतात. तर एक अधिकारी जर संवेदनशील असेल तर डेफिनेटली सेवा चांगल्या पद्धतीने मिळतात. परंतु त्याच्या ज्या गोष्टी आणखी शासकीय तरतुदी ज्या आहेत, म्हणजे जसं की सेवा हक्क हमी कायदा असेल, माहिती अधिकार कायदा असेल, याच्यामध्ये तुम्ही जे बोललात की सेवा मिळत नाही, तर जर सेवा त्या माध्यमातून मिळत नसेल तर तो आपल्याकडे कायदा सुद्धा आहे, सेवा हमी कायदा, की ज्याच्यामध्ये एखादा दाखला जो आहे तो किती दिवसात मिळाला पाहिजे, 2 दिवसात मिळाला पाहिजे. त्या आपल्या कायदेशीर हक्काची जाणीव पण नागरिकांनी असायला पाहिजे, ठेवायला पाहिजे. नक्कीच तुम्ही सांगितलं की सेवा हमी कायदा आहे, त्या कायद्यानुसार हे आपण करू शकतो, इतक्या दिवसात तो दाखला मिळाला पाहिजे.
परंतु सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या शेतकरी कुटुंबातल्या त्या शेतकऱ्याला, त्या कामगाराला, त्या सर्वसामान्य माणसाला ह्या गोष्टी समजत नाही, त्याला तो कायदा माहीत नसतो आणि त्याचा त्या ठिकाणी गैरफायदा घेतला जातो. आणि एवढंच नाही, फक्त दाखला म्हणून म्हणत नाही, अनेक कामं, वेगवेगळ्या प्रकारची कामं असतात जिथे दाखल्याची गरज नसते, त्यांचा तो प्रश्न सॉल्व्ह करणं गरजेचं असतं. अशा वेळेस त्या कार्यालयाकडनं, त्या अधिकाऱ्याकडनं त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष होतं, म्हणजे जाणीवपूर्वक होत नाही. तो एक सिस्टीमचा भाग आहे. सिस्टीमच थोडीशी बदलली पाहिजे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हा सर, ह्या मताशी सहमत आहे मी. तुमच्या सिस्टीम मध्ये काही फ्लॉज असतात, म्हणजे एक व्यवस्था म्हटलं थोडेफार फ्लॉज येतात त्याच्यामध्ये. परंतु तुम्हाला जसं मी मागाशी बोललो की कार्यालय प्रमुखावरती त्या गोष्टी बऱ्यापैकी अवलंबून असतात. तर तुमचा त्या शासकीय सेवेमधला, त्या शासकीय कार्यालयामधला कार्यालय प्रमुख संवेदनशील असेल, नागरिकांशी व्यवस्थित व्यवहार करणारा असेल, एक गुड गव्हर्नन्स मेंटेन करणारा असेल कार्यालयामध्ये, तर याच्यामध्ये 100% सुधारणा होऊ शकते. नक्कीच नक्कीच. सरांनी सांगितलंय आत्ताच की जो कार्यालयातला प्रमुख आहे, जो अधिकारी आहे, तो संवेदनशील असणं गरजेचं आहे. त्याला सर्वसामान्यांबद्दल कळवळा असणं गरजेचं आहे. आणि जर असं असेल तर ही नक्कीच ही सिस्टीम सुद्धा अजून चांगल्या पद्धतीने काम करतील. आणि आबासाहेबजी म्हणाले यांच्यासारखे जर अजून अधिकारी तयार झाले तर आपल्या महाराष्ट्राची जी काही सिस्टीम आहे ती सुधारण्यास मदत होईल. नक्कीच. सर, तुम्ही आज आमच्या या पॉडकास्टला, या मुलाखतीसाठी उपलब्ध झालात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.